एका बाजूला कचरा कोंडीमुळे पुणे शहरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे स्मार्ट पुणेकरांनी आता नदीपात्रात कचरा टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आधीच जलप्रदूषणामुळे शेवटच्या घटका मोजणारी मुठा नदी आता कचरा डंपिंग ग्राउंड झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विरेश अंधळकर यांनी। गेल्या 21 दिवसापासून फुरसुंगी येथील कचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय। त्याच्यानंतर आता पुणे शहरातला जो कचरा आहे तो कुठे टाकायचा असा प्रश्न निर्माण झालाय। त्याच्यामुळे पुणे शहरातील कचरा कुंड्या ज्या आहेत ते ओसंडून वाहत आहेत। याच्यानंतर आता नागरिकांना ह्या ओसंडून राहणाऱ्या कचरा कुंड्या दिसत आहेत। त्याच्यामुळे आता नागरिकांनी जे आहे ते आपलं दुसरीकडे कचरा टाकायला सुरुवात केली। आपण आहोत ते नदी पात्रामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण आहोत ते गरवारे ब्रिजच्या ठिकाणी। या ठिकाणी जे आहे ते नागरिक जाताना येताना जे आहेत ते रस्त्यावरून त्या ब्रिजवरून जे आहे नदी पात्रामध्ये कचरा टाकतायत। या ठिकाणी जे आहे आधीच ही नदी जी आहे ती जलप्रदूषणामुळे ही शेवटची घटका मोजते, तर दुसरीकडे आहे ते आता कचरा कुंडी जे आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नदी पात्रालाच आता नागरिकांनी कचरा कुंडी केलंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती असा कचरा टाकला जातो। यामध्ये घरातील सर्व कचरा हा थेट ह्या नदी पात्रामध्ये टाकला जातोय, तर दुसरीकडे जे बाकीचे झाडं वगैरे तुटलेले असतात ते जाळलेली झाडं असतात त्याचाही कचरा या ठिकाणी टाकण्यात आलाय। तर या ठिकाणी नदीला मिळणारे जे ओढे नाले आहेत ते आधीच प्रदूषित आहेत। त्याच्यामध्ये आता भर घालण्यासाठी म्हणून नागरिकांकडून जे आहे ते या ठिकाणी कचरा टाकला जातोय। आपण पाहू शकता की या नदीमध्ये किती दुर्गंधी आहे। याच्यामुळे कायम पुणेकरांनी अनेक वेळा आंदोलनही केली। या नदी पात्राच्या सुधारणेसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी आलाय, मात्र तिकडे तो खर्चला जात नाही। तर दुसरीकडे जे आहे कचरा कोंडीमुळे जे या ठिकाणी कचरा जो टाकला जातोय त्याच्यामुळे जे आहे ते नदीच्या प्रदूषणामध्ये आणखीनच वाढ होते। जो कचरा आहे या ठिकाणी काही ठिकाणी लग्नाचे हॉल आहे तिथला जो कचरा आहे तो आता कचरा कुंडीमध्ये न टाकता या ठिकाणी आणून टाकला जातोय। त्याच्यामुळे एकतर शहरामध्ये झालेली कचरा कोंडी आणि त्याच्यानंतर आता नागरिकांनी केलेली मुठा नदीची ही कचरा कुंडी, त्याच्यामुळे हे नदी पात्र जे आहे ते आता कुठंतरी डम्पिंग ग्राउंड झाल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित होनकटेसह विरेश अंधळकर, शार्प न्यूज पुणे।